हा पठारावरचा जिल्हा आहे. पावसाचं पाणी वाहून जायचं. डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे पाणी आता अडायला लागलं आणि पाणी उपलब्ध झाल्यामुळे उसासारखं पीक आणि साधारण 11,700 कोटीच्या कामांना सुप्रमा दिली. निविदा झाली, कामं चालू आहेत. डिसेंबर पर्यंत पुढच्या 2 महिन्यात आता तो आहे. पण दादा, हा सुधारित आराखडा जो आहे तुळजापूर विकासाचा, त्यात काही अडथळे किंवा स्थानिक एखाद व्यक्ती पेरणी करतोय, मग आता पेरणी करत असताना तो पेरणी करेल का फोन घेत राहील? मग जो फोन घेतो, आता ऑपरेटर असतात, फोन घेण्यासाठी PA असतात, पण महत्वाची कामं जी असतात ती करायची म्हटलं तर आपल्याला वेळ द्यावा लागतो. 2014 साली मोदी साहेब आले होते तुळजापूरला प्रचारासाठी आणि 15 मिनिटाच्या भाषणात ते साधारण 9 मिनिट एका स्पेसिफिक मुद्द्यावर बोलले. ते म्हणजे तुळजापूरपासून उद्या नळदुर्गला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यायचा. आपल्या सरकारने या सगळं पाठपुराव्याच्या अनुषंगाने एक यश असं मिळालंय की अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर झालं. तिथेच जवळ होर्टीला 250 एकरची एक MIDC प्रस्तावित केली आहे. आता सध्या मोजणी वगैरे चालली आहे. कदाचित ती वाढवून 1000 एकरची आम्ही करणार आहे. धाराशिवमध्ये वर्षातले 300 दिवस आणि आपल्या महायुती सरकारने 450 कोटी मंजूर केलेत. आता नवीन मेडिकल कॉलेजची इमारत आणि हॉस्पिटलचं काम सुरू होईल. तेही लोकेशन एकदम छान घेऊ शकलो आपण. त्याबद्दल बराच वादविवाद झाला, परंतु हायवेला लागून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि राज्यातल्या पत्रकारांच्या वतीनं ही मोहीम आम्ही विधानसभा निवडणूक 2024च्या निमित्तानं राज्यात सुरू केलेली आहे की राज्याचा कानोसा घ्यावा. मतदारांबरोबरच वेगवेगळ्या विभागातील नेत्यांच्या महाराष्ट्राविषयीच्या भूमिकेचा कानोसा घ्यावा आणि उभ्या महाराष्ट्रानं 23 नोव्हेंबरला येणारं सरकार त्याला जय हो म्हणावं, या उद्देशानं ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. आपल्याला माहीत असेल, बालाघाटात ज्यांनी खूप काम केलं आणि मराठवाड्याच्या विकासाला एक वेगळी दिशा दिली, अशा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांच्या तुळजापूर या मतदारसंघात आज आपण आलेलो आहोत. राणा जगजितसिंह यांच्याबद्दल बोलायचं तर एक नव्या पिढीतला डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी पाटबंधारे विभागात जी ऐतिहासिक कामाची मुहूर्तमेढ रोवली आणि धाराशिव जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पाटबंधारे विकासाची अनेक कामं डॉक्टर साहेबांनी केल्याचं आपल्याला माहीत आहे. दुर्दैवानं धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत ज्यावेळी डॉक्टर साहेब पाटबंधारे मंत्री होते त्यावेळी त्यांनी इतकी कामं केली आणि नेमकं त्यावेळी महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट आलं, तर तरीही एक दिशा कशा पद्धतीची असू शकते हे त्यांनी हे केलं. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणि एक नव्या जमान्याचा दृष्टिकोन घेऊन राणा जगजितसिंह यांनी धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि प्रत्येक क्षेत्रात धडाडीनं काम केलेलं आहे आणि करत आहेत. आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. तर या निवडणूक लढवण्यामागं राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेऊया आपण. दादा, आपलं या मोहिमेत स्वागत. एकूणच तुळजापूर म्हटलं की उभा महाराष्ट्र वंदन करतो आणि अशा परिसराचं प्रतिनिधित्व आपण करत आहात. या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचा काय दृष्टिकोन आहे? माझं मोठं भाग्य समजतो मी की तुळजापूरचा मी विधानसभेचा सदस्य आहे. प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली. खरं तर मी मानतो की आईनेच मला आवर्जून ही संधी दिली, कारण आपल्याला कल्पना आहे की आधी मी धाराशिवचा आमदार होतो. परिस्थिती अनुरूप इथे आलो आणि गेले 5 वर्ष अतिशय ताकदीने काम करण्याची संधी मिळाली. अनेकांचं सहकार्य मिळालं. त्यामुळे सुरुवातीचे 2-2.5 वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काही ठराविक भूमिका
चांगल्या पद्धतीने बजावता आले. आणि स्वाभाविकपणे गेली 2.5 वर्ष महायुती सरकार आल्यानंतर सत्ताधारी आमदार म्हणून प्रचंड पाठबळ होतं महायुतीचं. मंत्रिपदाची संधी हुकली म्हणून. नाही, मला प्रचंड पाठबळ होतं म्हटलं मी. कारण जे रखडलेले प्रकल्प होते, जे गेम चेंजर प्रकल्प होते धाराशिव जिल्ह्यातले, एक ना एक प्रकल्प महायुती सरकारने सुरू करायला मदत केली, परवानगी दिली, मंजुरी दिली, निधी उपलब्ध करून दिला आणि जवळजवळ प्रत्येक कामात आता युद्ध पातळीवरती गती मिळालेली आहे. ती समाधानाची बाब निश्चितपणे आहे. आणि जनतेपुढे म्हणजे मतदारांपुढे जात असताना आम्ही विकासावर बोलू अशी मोहीम मुद्दाम सुरू केली आहे. कारण गेल्या 2.5 वर्षात प्रचंड प्रमाणात आपण विकास करू शकलेलो आहे. प्रत्यक्षात तो लोकांना दिसायला लागलाय. विरोधकांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांनाही संधी होती. 2.5 वर्ष तेही सत्तेत होते, परंतु म्हणावंसं एकही काम उल्लेख करण्यासारखं त्यांनी केलेलं नाहीये. त्यामुळे आमचा स्ट्रेस जो आहे तो आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेली कामं, अगदी कोविडच्या काळात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आपण सॅनिटायझर, मास्क आणि गोळ्या, ज्या होमिओपॅथिक गोळ्या होत्या, सगळीकडे आम्ही अवेलेबल केल्या होत्या. एक छोटं उदाहरण दिलं आपल्याला. मग त्याच्या व्यतिरिक्त अतिवृष्टीच्या वेळेस झालेलं नुकसान, मग ठाकरे सरकारने जी बेफिरकी दाखवली, त्यामुळे आपल्याला कोर्टात जावं लागलं. आपण उच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो, लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला, त्याच्यातही यश आलं. असे बरेच मुद्दे आहेत. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण बोललेला हा पठारावरचा जिल्हा आहे. पावसाचं पाणी वाहून जायचं. डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे पाणी आता अडायला लागलं आणि पाणी उपलब्ध झाल्यामुळे उसासारखं पीक इथे घेता आलं. जिथे एकच साखर कारखाना होता, म्हणजे लातूर आणि उस्मानाबाद एकत्रित उस्मानाबाद जिल्हा असताना फक्त तेरणा कारखाना होता, त्यालाही ऊस कमी पडायचा, कर्नाटकातनं आणायचे. डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे आता आपल्या नवीन धाराशिव जिल्ह्यामध्ये 30 पेक्षा जास्त साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग आहेत. डॉक्टर साहेबांनी तेव्हा आपल्याला आठवत असेल, कृष्णा मराठवाड्याचं पाणी, उजनीचं पाणी म्हणतो 21 TMC म्हणायचे, ते आता वाढून 23.66 TMC झालं. तेव्हा 2001 साली डॉक्टर साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो ठराव जो आहे 21 TMC पाणी देण्याबाबतचा, तो मंजूर करून घेतला होता. विलासरावजी मुख्यमंत्री होते, डॉक्टर साहेब पाटबंधारे मंत्री होते. त्या विषयाला बराच विरोध होता, पण डॉक्टर साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवर्जून तो विषय मंजूर करून घेतला. आता जवळजवळ 23 वर्षानंतर काम जे आहे ते महायुती सरकारमुळे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि साधारण 11,700 कोटीच्या कामांना सुप्रमा दिले, निविदा झाली, कामं चालू आहेत. डिसेंबर पर्यंत, पुढच्या 2 महिन्यात पाणी जे आहे ते रामदऱ्यात येईल. आई तुळजाभवानीच्या चरणी तुळजापूरमध्ये या 2 महिन्यामध्ये पाणी प्रत्यक्षात येईल. नंतर टप्प्याटप्प्याने पूर्ण जिल्ह्यात जाणार आहे. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की दुष्काळी परिस्थितीत आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी पिण्यासाठी आणि काही प्रमाणामध्ये शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. हा मला वाटतं गेल्या 2.5 वर्षातला सगळ्यात दिलासादायक, सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे. याच्या व्यतिरिक्त आपण MIDC वरती उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देतोय. कौडगावला आपल्या देशातलं पहिलं स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क हे MIDC उभारतीये. तिथे 10,000 लोकांना रोजगार मिळेल असं आमचं उद्दिष्ट आहे. तामळवाडी आपल्याला माहिती सोलापूरच्या जवळ आहे, तिथे 370 एकरवरती भूसंपादन चालू आहे आणि जवळजवळ 150 सोलापूरचे उद्योजक तिथे गुंतवणूक करायला तयार आहेत, कारण त्यांना जवळ पडतं आणि मराठवाड्यात गुंतवणूक करतायत म्हणून त्यांना प्रचंड सवलती मिळतात. तिथे साधारण 12,000 रोजगाराचं, नोकरीचं आपलं उद्दिष्ट आहे. आपण आई तुळजाभवानीचा उल्लेख केला. दुर्दैवाने म्हणावा तसा विकास मंदिराचा किंवा परिसराचा किंवा शहराचा झाला नव्हता. आपल्या सरकारने आता त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य केल्यामुळे गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात 1,300 कोटीचा आपला जो इनिशियल प्रकल्प होता त्याला तत्वता मंजुरी मिळाली. त्यात आता बदल करून जवळजवळ तो 2,000 कोटीचा झालाय आणि HPC कडे आता तो आहे. पण दादा, हा सुधारित आराखडा जो आहे तुळजापूर विकासाचा, त्यात काही अडथळे किंवा स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणा किंवा यांचं नुकसान होतं
असं असे काय अडथळे आहेत का त्यात? ते आपण बदल केले. काय झालं, सुरुवातीचा 1300चा जो आराखडा होता तो आपण लोकांच्या समोर मांडला. मग त्याच्यानंतर त्यात काही बदल केले. आपण PWDच्या माध्यमातून आयडिया कॉम्पिटिशन घेतलं आणि कन्सल्टंट नेमले. त्यांच्या माध्यमातून दुसरा आराखडा तयार केला. तो परत मी स्वतः मंदिराच्या समोर मोठी स्क्रीन लावून लोकांच्या समोर मांडला आणि अगदी व्यापाऱ्यांपासून पुजाऱ्यांपासून सगळ्यांचे जे काही सजेशन सूचना असतील किंवा आक्षेप असतील ते आपण मागवले. त्या अनुषंगाने बदल केले. आता आपण व्यापाऱ्यांचा उल्लेख केला. त्यांचं मत होतं की महाद्वारातनच सगळ्यांनी आत जावं आणि जे काही आपलं दर्शन मंडप असतं ते महाद्वाराच्या जवळ असावं, ना की थोडं लांब. मग ते आम्ही मान्य केलं. दुसरं एक म्हणणं होतं की आरदवाडी आहे भाग, तिथे तुम्ही जास्त काही कामं करू नका आता, ते आपण मान्य केलं. मूळतः आपला हेतू काय आहे की जसं तिरुमलाला आपण बघितलं की गेल्या काही 10-20 वर्षात प्रचंड विकास झाला. संख्या जी आहे भक्तांची वाढली आणि पर्यायाने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. तर आपलं मत असं आहे की आईचं मंदिर त्याचं वैभव तर वाढवायलाच हवं, शहराचं वाढवायला हवं, परंतु त्याबरोबर अर्थकारणाला प्रचंड चालना, त्या दृष्टीने सगळं काम चाललंय. छत्रपती शिवाजी महाराजांना आई भवानी तलवार देतीये असा 108 फीटचा पुतळा आपण करतोय. साधारण 100 कोटीचा तो प्रकल्प आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शिवसृष्टी तुळजापूरलाच करण्याचं आपलं ठरलेलं आहे. त्या अनुषंगाने नियोजन आहे. त्या पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलंय? या पुतळ्याचं आता आपण आवर्जून सुतार साहेबांनाच हे काम दिलेलं आहे. त्याचं संकल्प चित्र आणि एस्टिमेट तयार केलंय. आपल्याला कल्पना आहे मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यामुळे पूर्ण स्टेनलेस स्टीलचंच आतलं स्ट्रक्चर राहील आणि बाहेरचं ते ब्रॉन्झचं राहणार आहे. त्याच्या म्हणजे काही इनिशियल पार्ट जो आहे तो सुरू आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे हा 2000 कोटीचा प्रकल्प हाय पॉवर कमिटीकडे आहे. लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. निधी केंद्रही देणार आहे, राज्यही देणार आहे. आपण CSR मधनं उद्योजकांकडनं घेणार आहोत आणि आपल्या सकट बरेच दानशूर असतील जे तुळजापूरसाठी विकास निधी नक्की देतील. दादा, तुम्ही आता कामाची अगदी तुमच्या कामाची जंत्रीच तुम्ही वाचली, परंतु तरीही तुमच्या तुळजापूर मतदारसंघात आणि धाराशिव जिल्ह्यात आपल्याबद्दल असं बोललं जातं की दादा संपर्कात कमी पडतात. एकीकडं तुमचे विरोधक म्हणजे मोबाईल आणि लोकप्रतिनिधी हे घट्ट नातं असल्याचं सतत सांगतात, कृती करतात, आणि दुसरीकडं तुमच्याबद्दल मात्र की दादांकडं संपर्क होत नाही, दादा बोलत नाहीत, अशा प्रकारची चर्चा होते. हे खरं आहे की गैरसमज आहेत लोकांचे? काही लोकांनी मुद्दाम काही गोष्टी पसरवल्या, ते वास्तव आहे. आता मुद्दा काय आहे, लोकप्रतिनिधी आपण नेमकं कशासाठी होतो? आपण ग्रामपंचायतचं सदस्य कुठल्या कारणासाठी होतो? आपण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदवरती कुठल्या कारणासाठी जातो? आणि त्याच पद्धतीने आपण आमदार का होतो आणि खासदार का होतो? याच्या बाबतीमध्ये थोडी स्पष्टता लोकांच्या मनामध्ये येणं मला वाटतं गरजेचं आहे. वास्तव हे असतं, आता मी आपल्याबरोबर इंटरव्ह्यू करतोय, आपण इंटरव्ह्यूसाठी अर्धा तास म्हटला आणि मग ह्याच्यानंतर समजा अजून 5 इंटरव्ह्यू असले, आता मग स्वाभाविकच आहे की फोन घेणं शक्य नसतं. आणि त्यातली दुसरी बाजू अशी आहे की आपला स्टाफही असतो. आपण कुठलाही माणूस जो आता शेतीचं आपण उदाहरण घेऊ, एखाद व्यक्ती पेरणी करतोय, मग आता पेरणी करत असताना तो पेरणी करेल का फोन घेत राहील? मग जो फोन घेतो, आता ऑपरेटर असतात, फोन घेण्यासाठी PA असतात, पण महत्वाची कामं जी असतात ती करायची म्हटलं तर आपल्याला वेळ द्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. आता तुम्हाला उदाहरण देतो रेल्वेचं. 2014 साली मोदी साहेब आले होते तुळजापूरला प्रचारासाठी आणि 15 मिनिटाच्या भाषणात ते साधारण 9 मिनिट एका स्पेसिफिक मुद्द्यावर बोलले. ते म्हणजे तुळजापूर, तुळजाभवानी, रेल्वे आणि अर्थकारणाला चालना. मग नंतर 2019 मध्ये त्यांनी भूमिपूजन केलं. आपल्याला जवळजवळ 1000 कोटीची रेल्वे लाईन सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही मंजूर करून दिली. ठाकरे सरकारने 1 रुपया दिला नाही. असं ठरलं होतं की राज्याचा निम्मा हिस्सा असावा. मी खूप प्रयत्न केला, अनिल परब साहेबांवरती हक्कभंग आणला, परंतु शेवटपर्यंत त्यांनी 1 रुपया दिला नाही.
पण आपलं सरकार आल्यानंतर हम्म. आपण पाठपुरावा केल्यामुळे 450 कोटी रुपये उपलब्ध झाले. त्याच्या पुढे जाऊन सांगेन की हा प्रकल्प 60 महिन्याचा होता. आता तर त्याचं टेंडरिंग झालं, कामही सुरू झालं. पण आम्ही मग विचार केला की एवढा कालावधी आपला गेलाय 2-2.5 वर्ष, तर मग हे टाइम पिरियड कंडेन्स कसा करायचा, कमी कसा करायचा. मग खूप तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली आणि मग असं ठरलं की कामाचे 3 तुकडे करावे. एकालाच काम दिलं तर वेळ लागतो, 60 महिने लागतात. त्याऐवजी आम्ही 3 तुकडे करायचं ठरवलं आणि तेच काम आता 30 महिन्यात होते. मग आता हे सगळं करायचं म्हटलं, तज्ज्ञांबरोबर चर्चा करा, अधिकाऱ्यांबरोबर फॉलोअप करा. मोठी कामं आपण करत असताना पण दादा, जे निवडणुकीच्या राजकारणात आता अशा मुद्द्यांना म्हणजे तसं तर वास्तविक पाहता कामापेक्षा कुठलाच मुद्दा मोठा नसतो, परंतु याबरोबरच या मुद्द्यांना देखील महत्व दिलं पाहिजे. प्रश्नच नाही. असं नाही, हे मी सांगितल्याप्रमाणे काही लोक जे आहेत ते मुद्दाम काही गोष्टी पसरवतात. त्याला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. त्याच्यातला बेसिक विषय असा आहे की आपण काम करत असताना लोकांनी सहकार्य करणं अपेक्षित असतं. आणि हे जे फोनचा आपण विषय घेतला, आता मी आपल्याला दाव्याने सांगू शकतो की आपण जर थोडंसं खोलात गेला, शोध पत्रकारिता आहे, मी जास्त बोलणार नाही, त्याच्या डिटेलमध्ये गेला तर वास्तव कळेल आपल्याला की नेमकं काय झालं. त्यात मला वाटतं मी काही फार जास्त बोलणं संयुक्त नाही. नाही, हरकत नाही दादा. आता जसं तुळजापूर तसं नळदुर्ग हे देखील बलस्थान आहे आपल्या मतदारसंघाचं. तर पर्यटनाच्या दृष्टीनं म्हणजे कुणीही प्रयत्न न करता नळदुर्गचं पर्यटन वाढत असल्याचं गेल्या 20-25 वर्षात आम्ही अनुभवतो. तर आता तुम्ही तर विजन असलेले लोकप्रतिनिधी आहात. नळदुर्गसाठी वेगळं काय करायचं तुम्ही ठरवलंय? नळदुर्गच्या बाबतीत खरं तर मी राज्यमंत्री असताना 2005-06 साली काही कोटी रुपये मी तेव्हा उपलब्ध करून दिले होते किल्ल्यासाठी, किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी, साधारण एक 16-17 वर्षापूर्वी. तेव्हापासूनच आमचं ठरलं होतं नळदुर्गच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीतला. मी तेव्हा आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला होता त्याच्या डागडुजीसाठी, साधारण जीर्णोद्धाराच्या अनुषंगाने. आणि आपण म्हणता ते बरोबर आहे, आपल्या राज्यातला तरी सगळ्यात मोठा भुईकोट किल्ला आहे, त्याचं एक वेगळं महत्व आहे. नळदुर्गचं ऐतिहासिकही महत्व आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल, अलियाबादचा जो पूल आहे तिथे ऑपरेशन पोलो दरम्यान एक मोठं युद्ध झालं होतं आणि साधारण निजामाच्या सैन्याचं विचार असा होता की तो पूल उडवायचा. आणि या बाजूने स्वाभाविकपणे आपलं भारतीय सैन्य सरदार वल्लभभाई पटेलांनी पाठवलं होतं. तिथे जी फायरिंग झाली त्याच्यामध्ये मग निजामाच्या सैन्याला पळवून लावण्यात आलं आणि बचित्तर सिंग, शिपाई बचित्तर सिंग जे ते तिथे शहीद झाले. ते भारतातलं पहिलं अशोक चक्र त्यांना बहाल करण्यात आलं. वेगळा इतिहास आहे, महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने आपण 12 एकरवरती मराठवाडा मुक्ती संग्रामाचं स्मारक आणि बचित्तर सिंग अशोक चक्र ज्यांना बहाल केलं होतं त्यांचं देखील स्मारक आपण करतोय. त्या व्यतिरिक्त कुठं करताय? किल्ल्याच्या जवळच आहे. अलियाबादचा जो पूल आहे त्या पुलाला लागून आहे. आणि आपण महाराष्ट्रातली पहिली बसवसृष्टी करतोय. 5 एकर जागा एका मोक्याच्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली. राज्य सरकारने खास बाब म्हणून आता सध्या 5 कोटी उपलब्ध केलेत. महात्मा बसवेश्वरांचं स्मारक आपण करतोय आणि त्याला लागूनच वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक. कारण इतिहास असा आहे की साधारण 72 साली मुख्यमंत्री असताना दुष्काळी परिस्थितीची पाहणी करायला वसंतराव नाईक साहेब तिथे नळदुर्गला आले होते. मग त्या लोकेशनवरती त्यांचं एक आपण स्मारक करतोय. आणि स्मारक म्हणजे फक्त पुतळा नाही, तर अगदी अभ्यासिका, त्याच्यानंतर प्रशिक्षण केंद्र, अशा पद्धतीने नियोजन आहे. त्याच्या पलीकडे आपण 5 एकरवरती बौद्ध विहाराचं नियोजन केलंय. 2 कोटी आपण शादीखान्याला दिलेत. आणि नळदुर्गसाठी साधारण एक 100-125 कोटी रस्त्यासाठी आपण उपलब्ध केलेत. एक 50 कोटीची साधारण पाणी पुरवठ्याची योजना आता सध्या त्याचं काम चालू आहे. आपलं नियोजन असं आहे की आज ना उद्या नळदुर्गला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यायचा. आपल्या सरकारने या सगळं पाठपुराव्याच्या अनुषंगाने एक यश असं मिळालंय की अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर झालं. म्हणजे आता नळदुर्गला तहसीलदार बसतात, त्यामुळे त्या भागातल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. आम्ही तिथेच जवळ होर्टीला 250 एकरची एक MIDC प्रस्तावित केली आहे. आता सध्या मोजणी वगैरे चालली आहे.
कदाचित ती वाढवून 1000 एकरची आम्ही करणार आहे. धाराशिवमध्ये वर्षातले 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. म्हणजे सोलरवरती बेस्ड जे पॉवर जनरेशन प्रोजेक्ट्स आहेत त्यांना चांगला स्कोप आहे आणि जिल्ह्यात आम्ही त्याच्यावरती पण भर देतोय. कोर्टी मोर्टा हे जे 2 गाव आहेत त्याच्या हद्दीत सोलरचे प्लांट्स आणि त्याच्याशी संबंधित मॅन्युफॅक्चरिंग याच्यावरती भर देतोय. थोडक्यात नळदुर्गचा सर्वांगीण विकास आणि स्ट्रेस जो आहे भर आम्ही पर्यटनावरती देणार आहोत. अगदी आपल्याला सांगायला हरकत नाही की आम्ही हॉट एअर बलूनचं फेस्टिवल तिथे नियोजित केलंय. म्हणजे साधारण ऑक्टोबरच्या नंतर 4-6 महिने तिथे एकदम ग्रीनरी असते. तिथेच एक नदी आहे आपल्याला माहिती आहे आणि किल्ला थोड्याशा हाईटवरनं ते दृश्य जे आहे ते एकदम विशेष असणार आहे. तर आमचं नियोजन चाललंय की तिथे हॉट एअर बलून फेस्टिवल दरवर्षी घ्यायचा. गेल्या वर्षी त्याचं थोडं नियोजन केलं होतं पण काही तांत्रिक बाबींमुळे वेळ लागला होता. पण पुढच्या काळात हे नक्की आम्ही करणार आहोत. एक वेगळी ओळख नळदुर्गची आम्ही निर्माण करणार आहोत. दादा, तेरणा संकुलाचं अगदी राष्ट्रीय पातळीवर दबदबा आहे. शिक्षण क्षेत्रात तेरणा संकुल म्हणजे एक वेगळी प्रतिष्ठा तेरणा संकुलाला आहे. तर तुळजापूरच्या गोरगरीब विद्यार्थी, सर्व जाती धर्माच्या विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी शिक्षण क्षेत्रात तुम्ही काय करणार आहेत की नाही? आपण तुळजापूरमध्ये वेगळ्या माध्यमातून करतोय. आई तुळजाभवानीचं जे मंदिर ट्रस्ट आहे त्या नासाच्या माध्यमातून काम करायचं ठरवलंय. सध्या तिथे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि एक सैनिक शाळा आहे. त्याची व्याप्ती आपण वाढवायचं ठरवलंय. स्किल्स युनिव्हर्सिटी करायचं ठरवलंय. म्हणजे एक स्वतंत्र तुळजापूरला विद्यापीठ आपण आणतोय त्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि त्या विद्यापीठामध्ये मग सगळेच कोर्सेस असणार आहेत. ते राज्य सरकारची नवीन योजना आहे स्किल्स युनिव्हर्सिटीची. आपल्याला कल्पना असेल सिम्बायोसिसची स्किल्स युनिव्हर्सिटी आहे पुण्याला. अतिशय यशस्वी तो प्रयोग झालाय. तर तोच प्रयोग म्हणजे आता तोच प्रकल्प आपण इथे तुळजापूरला आणतोय आणि त्याबरोबरीने हॉस्पिटलचा एक विषय, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय आपण मंदिर ट्रस्टच्या माध्यमातूनच घेतोय. नवीन 2 संकल्पना आल्यात. एक गुरुकुल म्हणजे आपली जी पारंपरिक शिक्षण पद्धती होती ती जिवंत ठेवणं या बाबतीत सुद्धा आम्ही विचार केलाय. आणि गोशाळेचा एक देशातली सगळ्यात आदर्श जी गोशाळा आहे ते उदाहरण समोर ठेवून आपल्या तुळजापूरमध्ये गोशाळा करायची असं देखील आम्ही आता ठरवलेलं आहे. दादा, तेरणा मेडिकल कॉलेज आणि उस्मानाबादचं शासकीय मेडिकल या संदर्भात लोकांच्या थोड्या भावना वेगळ्या दिसतात. किंवा तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईला राणादादांनी शिफ्ट केलं. यातून नक्की काय हे प्रकरण काय? म्हणजे साधारण एक 25-30 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेजचा विषय जेव्हा समोर आला तेव्हा आधी आपण अभ्यास केला की धाराशिवला करता येईल का, तत्कालीन उस्मानाबादमध्ये करता येईल का. आणि सर्वेमध्ये लक्षात आलं की ते डॉक्टर्सच उपलब्ध होणार नाही. अगदी सोलापूरहून येऊ शकतील का याचाही विचार झाला. आणि मूलतः डॉक्टर नसले तर कॉलेजेस चालू शकत नाही. त्यामुळे मग नवी मुंबईमध्ये करण्याचा निर्णय झाला. पण मेडिकल कॉलेज काहीतरी धाराशिवला उस्मानाबादला मंजूर होतं आणि ते तिकडे नेलं असं काही लोक बोलतात. ते सपशेल खोटं आहे. वास्तव हे आहे की इथे विचार झाला होता परंतु ते प्रॅक्टिकल नसल्यामुळे प्रस्तावच नवी मुंबईचा होता आणि ते नवी मुंबईत झालं. त्याला आपण जोड काय दिली की इथे प्रचंड प्रमाणात आपण आरोग्य शिबिरं घेतले आणि जे पेशंट्स आयडेंटिफाय झाले ज्यांना सर्जरीची गरज आहे ते मग आपण नवी मुंबईला नेतो. आपणच नेण्याची आणण्याची सोय करतो आणि तिकडे सगळं मोफत करण्याचा पूर्णतः प्रयत्न असतो आमचा. आणि आतापर्यंत ट्रस्टच्या स्वनिधीमधनं 45 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम जी आहे ती आपण या इलाजासाठी आत्तापर्यंत खर्च केलेली आहे. आणि मेडिकल कॉलेज धाराशिवला व्हावं गव्हर्नमेंटचं यासाठी आमचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा होता. कारण शासकीय सेवेमध्ये जे लोक असतात त्यांना मग जिथे ट्रान्सफर करू तिथे जावं लागतं. आणि गिरीश महाजन साहेब इथे आले होते. महाआरोग्य शिबिर होतं 2017-18 मध्ये. तेव्हा त्यांनी मेडिकल कॉलेजचा विषय आम्ही सर्वांनीच त्यांना विनंती केली आणि त्यांनी तो तत्वतः मान्य केला होता. कमिटी पाठवली, मग पाहणी झाली आणि परत त्याला तत्वतः मान्यता मिळाली. महाविकास आघाडीच्या सरकारच्या दरम्यान त्यांनी काही प्रयत्न केले परंतु यश नाही आलं. प्रवेश प्रक्रिया काही सुरू नाही झाली कारण त्रुटी खूप होत्या. मी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर्स नव्हते. अपेक्षित डॉक्टर्स जेवढे असायला हवे तेवढे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाही नव्हते. बाकी इक्विपमेंट वगैरेचा अभाव होता.
पण आपलं महायुती सरकार आल्यानंतर हं. हा विषय एकदम ऐरणीवरती घेतला आपण. इतर ठिकाणावर डॉक्टर्स ट्रान्सफर केले, इथे जे इक्विपमेंट पाहिजे ते युद्ध पातळीवरती मिळवून घेतले आणि परत एकदा कमिटी बोलवली NMCची. त्यांनी पाहणी केली आणि प्रवेश जे आहेत त्याला मान्यता मिळाली. आता मला वाटतं 3ऱ्या वर्षाचे प्रवेश चालू आहेत. म्हणजे 3रं प्रवेशाचं वर्ष आता आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये पहिली बॅच बाहेर निघेल आणि आपल्या महायुती सरकारने 450 कोटी मंजूर केलेत. आता नवीन मेडिकल कॉलेजची इमारत आणि हॉस्पिटलचं काम सुरू होईल. तेही लोकेशन एकदम छान घेऊ शकलो आपण. त्याबद्दल बराच वादविवाद झाला, परंतु हायवेला लागून 31 एकर जमीन मिळाली आहे. तिथे आपण वैद्यकीय शिक्षणाचं संकुल करतोय. म्हणजे त्या विषयाला चांगला न्याय मिळेल. फक्त मेडिकल कॉलेज नाही तर डेंटल, फिजिओथेरपी, नर्सिंग असं साधारण आपलं नियोजित आहे. दादा, म्हणजे आपण सांगितलं की 30 साखर कारखाने आणि गुड पावडरची बरोबर आहे. म्हणजे हे प्रतिष्ठेचं आहे. हो परंतु आपण लहानपणापासून पाहत आला हो की तेरणा कारखाना हे खूप मोठं शल्य, हो म्हणजे लातूर आणि उस्मानाबाद बरोबर हे एकत्र उस्मानाबाद जिल्हा होता हो तेव्हापासून ते शल्य, त्यातून मलमपट्टी व्हावी, ती जखम कायमची बरी व्हावी, यासाठी कधी आपण विचार करता का? नाही, तेरणीच्या बाबतीमध्ये आता विचारपूर्वक काही निर्णय घेण्यात आले होते. आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले होते आणि आता सद्यस्थितीमध्ये तेरणा गत हंगामामध्ये चालू होता आणि त्या बाबतीमध्ये आता तेवढी चिंता करण्याची गरज गरज नाही. एक काळ होता जेव्हा फारच भयावह परिस्थिती होती, परंतु सर्वांच्या सहकार्याने आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. त्यात मोठा बदल झालेला आहे. नाही, काही दिवसापूर्वी आपण मनोजदादा जरांगेंना भेटायला गेलो होता. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्या ज्या हालचाली चाललेल्या होत्या, त्यांनी जाहीर केलं की निवडणुकीच्या राजकारणात मी पडणार नाही किंवा मी माघार घेतोय. तर त्यांच्या त्या भूमिकेबद्दल आणि मराठा समाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे या बाबतीमध्ये मला वाटतं कुणी वेगळं मत मांडू शकणार नाही. दुर्दैवाने ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत 90% जास्त मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे आरक्षण तर अगदी गरजेचं आहे, याबद्दल कोणाचाच वाद असायचं कारण नाही. पण ते करत असताना शेवटी कायद्याच्या चाकोरीमध्ये असायला हवं आणि न्यायालयामध्ये टिकायला हवं, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आता जो प्रयत्न चालू आहे, जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते निश्चितपणे टिकेल अशा अनुषंगानेच आहे आणि पुढच्या काळामध्ये जिथे कुठे काही अडचण येईल तिथे ठामपणे आम्ही बरोबर राहणार. मराठा आरक्षण जे आहे ते कायम ठेवण्यासाठी आम्ही बरोबरच राहणार. आपलं विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबद्दल, मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य पक्ष असतील, यांच्यात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता हे सगळं त्या विषयावर पडदा पडला आहे. आता तुमच्या विजयाचं गणित तुम्ही कसं मांडता? विकास कामं जी आहेत त्याला आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायला हवं असं मी मानतो, कारण त्याच्यातनं आपलं राहणीमान बदलतं. धाराशिवची सगळ्यात मोठी अडचण आहे ते आपलं दरडोई उत्पन्न कमी आहे. त्यामुळे आमचा पूर्ण फोकस जो आहे तो त्या विषयावरती राहणार आहे आणि लोकांना बऱ्यापैकी आता पटायला लागले की हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि विकास हा महत्त्वाचा आहे. विकास म्हणजे वैयक्तिक आर्थिक विकास. आपल्या कुटुंबामध्ये जे काही महिन्याला पैसे येतात त्याच्यात वृद्धी होणं गरजेचं आहे. सगळेच लोक काही शेतीवरती अवलंबून राहून चालणार नाहीये. बरेच मुलं मुली आपले बाहेरच्या शहरांमध्ये जातात कामाच्या निमित्ताने. तिथे त्यांचे लिव्हिंग कंडिशन्स काय फार चांगले असतात असं नाहीये. तिथलं राहणीमान जे आहे ते आपल्या ग्रामीण भागापेक्षा वेगळं असतं आणि बरेच जण ग्रामीण भागातच राहून आपल्या घरातच गावातच राहून जर त्यांना नोकरी मिळू शकली तर ते प्रिफर करतील आणि आमचा त्यासाठी आता अतिशय ताकदीने प्रयत्न आहे. चांगलं यश मिळतंय. पुढच्या काही वर्षांमध्ये ती म्हणजे काय गोष्ट प्रत्यक्षात उतरेल, खरी उतरेल आणि आपल्या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग आणून रोजगार निर्मिती होईल. नाही, आपल्या विरोधातले उमेदवार नौखे आहेत, मग ते आपल्याबद्दल काय आक्षेप घेत आहेत सध्या? नाही, त्याबद्दल मी काही बोलणं फारसं योग्य आहे मला वाटत नाही. पण मूळ मुद्दा काय आहे की निवडणुकांमध्ये
ज्यांनी काम केले त्यांनी काय काम केलं सांगायला हवं. किंवा एखादी व्यक्ती नवीन असेल तर त्यांनी काय केलंय सांगायला हवं. वैयक्तिक काहीतरी बोलत बसणं, आमच्याकडे काही लोकांची खूप जुनी सवय आहे की वैयक्तिकच बोलत राहायचं आणि त्याच्यातच धन्यता ते मानतात. तुमचं जनतेसाठी आपण काय केलंय, काय करायला हवं, हे माझ्या मते जास्त महत्वाचं आहे. दादा, या मोहिमेत मराठवाडा तरुण भारत, उत्तर महाराष्ट्र तरुण भारत, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र तरुण भारत आणि सोलापूर तरुण भारत याचे अध्यक्ष दिलीप पेटे, मुख्य संपादक प्रशांत माने, मराठवाडा विभागाचे प्रमुख राजाराम मस्के हे सगळे सहभागी झाले. आपणही सहभागी झालात. त्याबद्दल राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या वतीनं, तमाम पत्रकारांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपल्याला या निवडणुकीत यश चिंतत असताना मराठवाड्याच्या विकासाला एक गतिमान दिशा देण्याची शक्ती आपल्याला आई अंबाबाई प्राप्त करून देऊ, अशा प्रकारची प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप खूप आपले जय हो म्हणता ना पण. हा, जय हो महाराष्ट्र. जय हो.